स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 5वा स्वराज्य स्थापना. 1. गटात न बसणारा शब्द शोधा. पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू. उत्तर बंगळुरू. 2. फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत. उत्तर फलटणचे जाधव. 3. तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. उत्तर सिंधुदुर्ग. 2. चला लिहिते होऊया. 1. शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. उत्तर शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी पुढील संस्कार केले. 1. शील, शुद्ध चारित्र्य. 2. सत्यप्रियता. 3. वाक्यचातुर्य. 4. दक्षता. 5. धैर्य. 6. निर्भयता. 7. शस्त्रप्रयोग. 8. विजयाकांक्षा. 9. स्वराज्याचे स्वप्न. 2. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. उत्तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे. हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. 3. शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा. 1. येसाजी कंक. 2. बाजी पासलकर. 3. बापूजी मुदल. 4. नेहरकर देशपांडे बंधू. 5. कावजी कोंढाळकर. 6. जीवा महाला. 7. तानाजी मालुसरे. 8. कान्होजी जेधे. 9. बाजीप्रभू देशपांडे. 10. दादाजी नरसप्रभू देशपांडे. 4. शोधा आणि लिहा. 1. शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणत? उत्तर शहाजीराजे स्वतः श्रेष्ठ राजनीतितज्ञ आणि पराक्रमी होते. दक्षिणेकडे मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावी ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी शिवरायांना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. 2. शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले? उत्तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली. म्हणून शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. 3. शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला? उत्तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता. त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखानाला पाठवले. वेढ्यातून सुटका करून महाराज विशालगडावर पोहोचले. त्यावेळी शाहिस्तेखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली. एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला. 4. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? उत्तर सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली. त्याचवेळी वेढा शिथिल झाला व याचा फायदा महाराजांनी घेतला. त्यांच्यासारख्या दिसणारा शिवा काशीद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशालगडाकडे गेले.